काल शंभूराज देसाई फार मोठं मोठं बोलायला लागले होते. शंभूराज देसाई असं म्हणाले, एक तर प्रकाश शिंदेनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला, रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कॉपरेट का केलं नाही, ओंकार डिगेला आज हजर राहावं लागतंय त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. शंभूराज देसाई, विचार करा, समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती, बॉम्ब बिम बनवण्याची काही चालू असतं, तर तुमचा नेता तिकडे राहतोय, तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता. ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले, त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. की शंभूराज देसाई असं म्हणतायत की नाही नाही, त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे. तुमच्या केसला मी घाबरत नाही, त्याला लिगल उत्तरं देईन मी. पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही, मी कुठेही माफी मागितलेली नाही, हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे. आणि मागणार नाही आयुष्यात. माझ्या पाठीला कणा आहे, रबर नाही. माझे इमान जिवंत आहे, माझे इमान तुमच्यासारखं मेलेलं नाहीये.